अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कांद्याला मोठा फटका बसलाय। कांद्याच्या शेतात अक्षरशः चिखल झालाय। मुळाशी पाणी साचल्यानं कांद्याची मुळं देखील सडण्याची शक्यता आहे। उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यानं कवडीमोल भावात आता हा कांदा विकावा लागणार आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचीही माती झाली आहे। तर थेट जाऊयात माडसांगवी गावामध्ये। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे हे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात कांदा उत्पादकांच्या व्यथा। अवकाळी आणि गारपीट शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली आहे। कारण काल नाशिकमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आणि त्याचा मोठा फटका कांद्याच्या या शेताला बसलेला आहे। कांदे जे आहे ते सडायला सुरुवात झालेली आहे। कारण गारपीट मोठ्या प्रमाणात झाली, पाऊस आहे, चिखल आहे संपूर्ण शेतामध्ये। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आता हे कांदे जे आहे त्याच्या मुळ्या ज्या आहे त्या सडायला सुरुवात झालेली आहे। आणि काल 10 ते 15 मिनटं गारा आल्या, 15-20 मिनिटात पाण्याने होत्याचं नव्हतं केलंय। आता हे 6 महिने टिकणारा कांदा होता तो आता महिन्यात काढल्यानंतर देऊन टाकायला लागेल। काय लय भरपूर नुकसान झाले। शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं। आम्हाला 50,000 रुपये खर्च आला आहे। आम्हाला अपेक्षा होती 3-4 लाख रुपये होतील बुवा असं अंदाज होता, पण आता तो पण नाही होणार। महिनाभर काढल्या कांदा द्यायला लागेल आम्हाला। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।